लातूरचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची खासदारकी आणखीनच गोत्यात सापडली आहे। ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये 22 जुलैला त्यांच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केली आहे। जात प्रमाणपत्राला चॅलेंज केलंय। तसंच दुसरं म्हणजे इलेक्शन पिटिशन देखील त्यांनी दाखल केली। त्याच्या दुसऱ्याच दिवशी 23 जुलैला डॉक्टर काळगे यांच्या बोगस जात प्रमाणपत्राबाबत अनिल गायकवाड, संजय कांबळे व सतीश क्षीरसागर यांनी संयुक्तिकरित्या एक याचिका खंडपीठामध्ये दाखल केली आहे। त्यामुळे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या खासदारकी भोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आहे। या संदर्भातली एक विशेष बातमी आपण पाहूयात। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेंची खासदारकी आणखीन गोत्यात। बोगस जात वैधता प्रमाणपत्राविरुद्ध आणखी एक याचिका हायकोर्टात दाखल। आरक्षणावरील अतिक्रमणाबाबत भारतीय दलित पॅंथर आक्रमक। हेराफेरीची पोलिसातही देणार तक्रार। दलित पॅंथरचे कार्याध्यक्ष संजय कांबळे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। लातूर लोकसभा या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचे निवडणुकीमध्ये वापरलेले जात वैधता प्रमाणपत्र बोगस असून त्याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यांनी कागदपत्रांची हेराफेरी करून अनुसूचित जातीच्या राजकीय आरक्षणावर अतिक्रमण केले असून त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 23 जुलै रोजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल गायकवाड, दलित पॅंथरचे राज्य कार्याध्यक्ष संजय कांबळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश क्षीरसागर यांनी संयुक्तरित्या याचिका दाखल केली आहे। अशी माहिती आज 28 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दलित पॅंथरचे राज्य कार्याध्यक्ष संजय कांबळे व प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी दिली आहे। त्यामुळं आता डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या खासदारकीला जात प्रमाणपत्राबाबतचा फास आणखीनच आवळला गेला आहे। यावेळी डॉक्टर शिवाजी काळगे यांनी ज्या कागदपत्रांची हेराफेरी करून जंगम ही जात बदलून माला जंगम कशी करून घेतली ते सगळे पुरावे व याचिका दाखल केल्याबाबतचे कागदपत्रे उपस्थित सर्व पत्रकारांना दिली आहेत व सविस्तर पुराव्याची माहिती दिली। आम्ही जातीना किंवा वैयक्तिक द्वेषातून सदरची याचिका दाखल केली नसून सामाजिक दृष्टीतून याचिका दाखल केली आहे। बोगस जात प्रमाणपत्र काढून खऱ्या लोकांना त्यांच्या राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार गंभीर असल्याचे पॅंथर संजय कांबळे यांनी यावेळी सांगितलं। डॉक्टर काळगे यांनी मूळ रेकॉर्डमध्ये हेराफेरी केली आहे। त्याबाबत आम्ही शिरूर आनंदपाल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आज तक्रारही दाखल करणार आहोत असे त्यांनी सांगितले। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचे तीनही चुलत्यांचे, वडिलांचे व बहिणीचे जात प्रमाणपत्र जंगम लिंगायत आहे आणि एकट्या शिवाजी काळगे यांचे जात प्रमाणपत्र माला जंगम कसे काय असू शकते असा सवाल देखील संजय कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला। अनुसूचित जातीच्या आरक्षणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही लढाई कायद्याच्या पातळीवर आणि सामाजिक स्तरावर लढणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले। डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून या ठिकाणी माला जंगम या जातीच्या नावाने खासदारकी लढवली आहे। त्यांनी खासदारकी लढवण्यापूर्वी नियोजनबद्धरित्या आपल्या लागणारे जे डॉक्युमेंट आहेत, प्रवेश निगम रजिस्टर असेल की तहसील कार्यालयातील गाव नमुना नंबर 13 यामध्ये नियोजनबद्ध तेथील संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी त्या मूळ रेकॉर्डमध्ये हेराफेरी करून घेतलेली आहे आणि मला जंगम अशी नोंद करून घेतलेली आहे। त्या आधारे त्यांनी लातूर जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं आहे। ते वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे, कारण त्यांचे वडिलांचे भाऊ हे जंगम आहेत। वडिलांच्या नावाने भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लिंगायत अशी नोंद आहे। त्यांची सख्खी बहीण लता काळगे हे नोकरी सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये आहे। तिच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये तिच्या नावाने जंगम अशी नोंद आहे। सख्खी बहीण जर जंगम असेल, चुलते जर जंगम असते आणि वडिलांच्या नावाने भूमी अभिलेख बसवाच्या डॉक्युमेंटमध्ये लिंगायत अशी नोंद असते, तर आम्हाला पडलेला प्रश्न आहे की काळगे साहेब एकटेच कसे मला, म्हणून त्यांना लागणाऱ्या कागदपत्रामध्ये हेराफेरी करून आपलं नियोजनबद्ध जात पडताळणी समितीकडून त्यांनी
प्रमाणपत्र मिळवून घेतलेलं आहे यावर आमचा आक्षेप आहे. कारण त्या म्हणतात न्यायालयाने मला ही दिलेली आहे, पण ते न्यायालयाने त्यांना देत असताना त्याच्यामध्ये एक सूट दिलेली आहे की जर अधिकृत जर डॉक्युमेंट मिळत असतील, पुरावे देत असतील, तर इतरांना न्यायालयामध्ये जाण्यासाठी खुले आव्हान दिले असल्यामुळे या ठिकाणी आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. आमचा राजकीय उद्देश नाही, आम्ही राजकीय द्वेषभावनातून नाही, सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही समाजाच्या वतीनं ही याचिका दाखल केलेली आहे.